आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा खरंच माफ करा मला. तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य आहे मला. मी तुमची आणि समीर ओवीची खूप मोठी गुन्हेगार. तुम्ही द्याल ती शिक्षा मान्य. अशोक वाडकर आहेत का? हो मीच. काय काम आहे? सत्यशील साहेबांनी हे द्यायला सांगितलं होतं. यावर उत्तर मागितलंय सत्यशील साहेबांनी. हेच उत्तर आहे. सत्यशील सारख्या नीच माणसाला याच भाषेत उत्तर द्यायला हवं. लिख. ला रडू नकोस बघा. रडतेस कशाला? अगं बापासमोर आपली चूक कबूल करायला कधी घाबरायचं नसतं, लक्षात ठेव. उलट आज मला खूप आनंद झालाय बा. खूप आनंद झाला की आज माझी जुनी वृंदा मला परत मिळाली. हे सगळं ओवी आणि समीर समोर बोलू नका बाई. समीरचा गैरसमज होईल उगाच. अहो तुम्हाला काही बोलायचंय का माझ्या? नाही काही नाही. नाही म्हणजे काही बोलायचं असेल तर बोलून घ्या इथेच. घरी गेल्यावर असं नको व्हायला की वेळच नाही मिळाला म्हणून. नाही खरंच काही नाही. बरं ठीक आहे. आय लव्ह यू हेच म्हणायचं आहे का? अहो नाही, हे नाही, वेगळं काहीतरी. वेगळं काय? कुठल्या विषयी बोलायचं आहे?
घर घेण्याविषयी. आकाश बोलला तुझ्याशी? भाऊजी नाही, एकटा बोलली. हे बघ, तुला काय वाटतंय आपण ते करू. बोल, तुला काय वाटतंय, काय करावं आपण? तुम्हाला माझ्या घरी राहायचा कंटाळा आलाय का? म्हणजे सासरी राहणं आवडत नाहीये? अगं अगं उभी ऐक. अगं तसं काही नाहीये. मला इथे राहायला आवडतं खरंच. कारण इथे बाबा आहे. एक बाप असल्याचं सुख मिळतंय मला. कायम इथेच राहावं असंच वाटतंय. पण मध्येच असं वाटतं की लोक काय म्हणतील. तुला काय वाटेल की आपला नवरा आपल्याच घरी राहते? म्हणजे मला कळत नाहीये की जावई म्हणून स्वाभिमान सांभाळू की एका मुलाला मिळालेलं बापाचं प्रेम सांभाळू. समीर, आपण दुसऱ्या घरी राहायला जरी गेलो तरी बाबांचं तुमच्यावर मुलगा म्हणून असलेलं प्रेम कमी नाही होणार आहे. आणि जावई म्हणून तुमचाही स्वाभिमान जपला जाईल. हे बघा, आपण इथे राहिलो काय किंवा दुसरं घर घेऊन राहिलो काय, त्याने काहीच फरक पडणार नाहीये. पण मला असं वाटतं की थोडं अंतर ठेवून राहिलं ना तर नाती जास्त टिकतात. आणि मलाही वाटतंय की आपण दुसरं घर घेऊन राहू. कारण आत्ता कुठे वृंदाताई सुधारलीये, आत्ता ती सगळ्यांशी प्रेमाने वागते. त्यामुळे ते सगळं तसंच राहू दे. फक्त एवढंच की राणा पूर्णपणे बरा झाला ना की मग आपण दुसरं घर घेऊ. तू म्हणशील तसं? नक्की. हो. मग आय लव्ह यू टू. कुठे पाहिलं मी त्या माणसाला, कुठे पाहिलंय नेमकं ते आठवत नाहीये यार. पण बघितलंय नक्की. एक मिनिट. अरे हा तर तोच आहे. हो, हा होता त्या रात्री. पण मग जर त्याला सत्यशीलनी पाठवलं होतं तर याचा अर्थ त्या रात्री मला मारायला माणसं पाठवणारा पण सत्यशील आहे. अहो, औषधं घेतलीत तुम्ही? अहो, काय विचारते मी? कसला विचार करताय? वृंदा आज नाही. वृंदाला आत्ताच काही सांगितलं तर ती त्या सत्यशीलला धडा शिकवायला परत पोलिसात जाईल. मग परत सगळा त्रास सुरू होईल. नाही, या सगळ्यात वृंदाला ओढायचं कामच नाही. आता कुठे सगळं घरात जरा बरं चाललंय सगळ्यांचं. ते असंच असू दे. आता गप्पच राहिलेलं बरं. काय झालं? नाही, काही नाही. मला एक सांग, महिना कुठला चाललाय हा? डिसेंबर. अरे बाप, डिसेंबर आला पण. मग आपल्याला जावं लागेल. तो माझा एक मित्र आहे नीरज म्हणून, त्याचं लग्न आहे ना लवकरच. आपण जमलं तर एकत्रच जाऊया मग. हा, जरा बरं वाटायला लागलं तर चालले मित्रांना भेटायला. मी सांगून ठेवते तुम्हाला, कुठेही जायची काही गरज नाही. आधी पूर्ण बरे व्हा आणि मग नंतर दुसऱ्या कोणत्या तरी मित्राच्या वरतीत मनसोक्त नाचा. कळलं? बरं, ठीक आहे. हा, मी काय विचारत होते, औषधं घेतलीत ना तुम्ही? हो, घेतली.
मी आलेच, मित्रांना भेटायला जात आहे. एवढ्या थंडीत रात्री अख्खी फॅमिली आईस्क्रीम खाते, म्हणून आपल्या नावाचा ना वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे आता. गप्प बस, मार खाशील. ताई सगळे हसले, हो मला एकटीला मार का? अरे वाडकर माल एकजूट पक्ष. काय समीर भाऊ एवढा हसायला काय झालं? नाही चांगली गोष्ट आहे, हसायलाच पाहिजे आपण. त्या दिवशी पण हसत होते तुम्ही, पण आता मला फक्त उचकी लागली तर एवढं हसायला काय झालं? उचकीवरनं काय नवीन जोक वगैरे झालाय का काय? अरे आम्ही ना वृंदाताईची थोडी फिरकी घेतली. आबा गप्प बस, मार खाशील आता. गप्प. तिला उचकीची भीती घालून जे काही सतावलंय ना आम्ही. हे काय प्रकरण शेंडेफळ? अरे ते 2 दिवस मध्यंतरी वृंदाताई बोलत नव्हती माहितीये. आबा तुला ना फटकव आहे ना, मी गप्प बसतो. अगं ताई सांगू देत ना तिला. आबा तू सांग सांग. अरे आम्ही वृंदाताईला सांगितलं होतं की काकूंच्या अंगात येतं आणि अंगात येण्याआधी त्यांना उचकी लागते. मग काय वृंदाताईला जे काय नाचवलंय ना आम्ही. आभा ते एवढं कौतुकाने सांगण्यासारखं काय आहे याच्यामध्ये? हा त्या अशा पद्धतीची मस्करी करतं का कोणी? काय का वृंदाला श्रद्धा अंधश्रद्धेतला फरक कळत नाही, त्याचा हा असा गैरफायदा घेतला तुम्ही सगळ्यांनी. काय आणि वृंदा तू तरी कधी शहाणी होणार आहेस ग? हे लिंबू सुया दोरे गंडे ह्याच्यातनं बाहेर पड आता. नाही आज घरातल्यांनी फसवलंय तुला, तसं उद्या बाहेरचे सुद्धा फसवतील, लक्षात ठेव. सॉरी मास्तर, आमच्या मनामध्ये वाईट काही नव्हतं. ठीक आहे ठीक आहे, आता इथून पुढे या घरामध्ये हा असला प्रकार घडता कामा नये, लक्षात ठेव. मास्तर नाही, राणा बरा झाला तर मनात आलं होतं की मंदिरामध्ये पूजा घालावी म्हणून. अशाला तर ताई माझा श्रद्धेला विरोध नाही आहे, अंधश्रद्धेला विरोध आहे. आणि पूजा घालायची आहे ना, घालूया की. पूजेला कशाला नाही म्हणेन मी. थँक्यू. म्हणजे आता आपण कधीही अडकू शकतो. आता राणाला उडवायचा, कारण त्यांनी जर का आपल्या अगेन्स्ट कंप्लेंट केली आणि स्टेटमेंट दिलं ना, आपण अडकू शकतो. मग आता काय करायचं साहेब? राणा घराबाहेर पडला की त्याला उडवायचा. हॅलो, इन्स्पेक्टर प्रवीण सावंत बोलतोय. नमस्कार साहेब, मी राणा बोलू राहिलो. विश्वास घोलप नाव आहे माझं. हा बोला. मागे काही दिवसांपूर्वी सम्राट कॉलनी एरिया आहे ना, तिथे माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला होता साहेब, आणि त्याची पोलीस केस पण झाली होती तेव्हा. बरं. तर काय झालं होतं साहेब की माझ्यावर हल्ला झाल्यापासून मी कोमात होतो आणि मी अंथरुणाला खिळलो होतो. त्यामुळे मी तेव्हा स्टेटमेंट वगैरे काही देऊ शकलो नव्हतो. आली लक्षात केस माझ्या. वाडकर मास्तरांच्या जावयाची केस, बरोबर ना? हा बरोबर, मी तोच साहेब. पण तुला तर बोलता येत नव्हतं, चालता येत नव्हतं.
तेच म्हणूनच मला आता चालता यायला लागलंय, बोलता पण यायला लागलंय व्यवस्थित. मी रिकवर झालोय साहेब, म्हणूनच मला आता स्टेटमेंट द्यायचं होतं साहेब. मला एकावर संशय आहे साहेब. हे बघ, इथे आम्ही फोनवर स्टेटमेंट घेत नाही. आमचा हवालदार येईल तिकडे स्टेटमेंट घ्यायला, तेव्हा तू दे. ठीक आहे? हो चालेल ना. फक्त म्हणजे मी सांगीन तेव्हा त्यांना पाठवता येईल का प्लीज? नाही काय ते सकाळी सकाळी माझे ते व्यायाम असतात, ते काय ते फिजिओचे व्यायाम असतात ना, हा त्याच्यामुळे मी बोलू राहिलो की त्यांना दुपारी पाठवाल का? म्हणजे दुपारी शक्यतो आले तर बरं होईल, घरी पण कोणी नसतं. ठीक आहे. हा थँक्यू साहेब. बर्फी बर्फी कुठे लपून बसलीये? अरे वा, अच्छा खेळ चालू आहे. ये मी पण खेळतो माझ्या बर्फी सोबत. ऐक ए गोदा, हा ए माझी गोदा, ये माझ्याकडे येते का? अहो थांबा, मी येतच होते. राहू दे. अहो नको मला जमलंय ना हे, आता असंच. बर वृंदा, हे जमावं म्हणून खरंच जीव तडफडत होता ग माझा. काय म्हण, खरं सुख यातच आहे राव. काका नाही, तुला हा जो काही आनंद झालाय ना, तुम्हाला देखील कळते बाबा. हो तुला सांगतो, माझी ही वृंदा, हिला जेव्हा पहिल्यांदा कडेवर घेतलं ना, तेव्हा मला सुद्धा असाच आनंद झाला होता. पहिल्यांदाच बाबा झालो होतो ना. हो पण एक सांगू का नाही, म्हणजे आपल्या बर्फीपेक्षाही ना माझी वृंदा किंवा खूप छान दिसायची. नाही मी नाही मानत काका. अरे माझी बर्फी सगळ्यात जास्त गोड आहे, हो की नाही ग? बापरे, दोन्ही बाबांमध्ये आपापल्या मुलींवरून जुंपलेली आहे. मुक्ते तूच सांग, कोण जास्त गोड आहे? काय माझी वृंदा, आम्ही सांगतोय ना तुला. नाही माझी बर्फी. ऐक राणा, प्रत्येक बापाला आपलं मुल हे गोडच वाटतं, पण तुझी बर्फी जास्त गोड आहे, कारण ती माझ्या वृंदाताईची कॉपी आहे. अरे वा, बघितलं? बाई, माझ्या सुनेने 1 मिनिटात निकाल लावला बाई. हो मग त्यात मी एक्सपर्ट आहे. आता आणखीन एक निकाल लावा बाई. कोणता? मागचं सगळं विसरायचं आणि पुन्हा एकदा मला आजी बनवायचं. तुला काय झालं? तुला बोलायची काय गरज होती? तुला माहित आहे ना तिच्याबरोबर काय झालंय? अरे गंमत केली मी. बघा कसं आहे ना सत्यशील साहेब, जर का राणानं स्टेटमेंट दिले आणि तुमचं नाव घेतलं तर मग तुम्हीच गोत्यात याल, केस रिओपन होईल. कारण राणाला ज्यांनी मारलंय त्याने त्यांना ओळखलेलं आहे, कदाचित स्केच काढायला लावलं, तर मग तुमच्या माणसाच्या नावाचं वॉरंट निघेल, मग तुम्ही अडकू शकता त्याच्यामध्ये. म्हणून म्हणतोय
लवकरात लवकर काहीतरी करा, कारण एकदा का इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं तर मग मी काहीच करू शकत नाही. म्हणजे माझा नाईलाज असेल. करा लवकर काहीतरी. येतो, चला. काही झालं तरी राणाला खलास करायलाच हवा. साहेब तुम्ही फक्त सांगा, आम्ही त्याला घरात घुसून मारतो. नाही, असा वेडेपणा करून उपयोग नाही. एकच वार असा करायचा ना की समीर आणि राणाचा एकत्र गेम झाला पाहिजे. आणि म्हणून घरात घुसून नाही मारायचा, समीरच्या दुकानात घुसून मारायचं. दुकानात घुसून कसं मारायचं? तो राणा घराच्या बाहेर सुद्धा पडत नाही, मग समीरच्या दुकानात घुसून कसं मारायचं? म्हटलं ना मी, एक वार दोन शिकार. पण कसं? मी सांगतो तसं कर.